विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये भूमिती या विषयामध्ये मी प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत करतो। इयत्ता 8वी पर्यंत आपण विषय गणित अभ्यासला 100 गुणांना आणि इयत्ता 9वी मध्ये या गणित विषयाचं 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे। ते म्हणजे गणित भाग 1 आणि गणित भाग 2। गणित भाग 1 या विभागामध्ये आपण बीजगणिताचा अभ्यास करणार आहोत, तर गणित भाग 2 यामध्ये भूमितीचा अभ्यास करणार आहोत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत की आपण जर एक पुस्तकाचा अभ्यास करायचो आणि आता हे नव्याने काय, पण मित्रांनो गणित भाग 2 पूर्वाश्रमीचं नाव भूमिती, या भूमितीचा पाया हा खूप जुना आहे आणि इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भूमितीतील मूलभूत संबोध आपल्याला पाहिजे। त्यापूर्वी आपण भूमिती काय हे सुद्धा पाहिलं पाहिजे। तुम्हाला भूगोल शिकत असताना, मराठी शिकत असताना तुम्हाला इजिप्त देशाबद्दल आणि त्या ठिकाणी असलेल्या पिरॅमिड बद्दल कदाचित माहिती असेल। इसवी सन 3000 पूर्व या काळामध्ये या इजिप्त देशामध्ये पिरॅमिडची रचना कशी केली असेल, कदाचित हा मनाला प्रश्न असेल। तर स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या विषयांचा विकास झाल्याशिवाय ही रचना, अशा रचना होऊ शकत नाही। मग आता आपण बघितलं भूमिती, आता भूमिती या नावावरूनच या भूमिती शास्त्राचा उगम होतो। भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन। भूमिती जमिनीचं मापन, जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा आणि मग या भूमितीचा विकास वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या काळांमध्ये आणि वेगवेगळ्या रचनेसाठी झाला। थेल्स नावाचा जो ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये होऊन गेला, त्याने पिरॅमिडची सावली मोजून समरूप त्रिकोणाचे गुणधर्म वापरून त्यांची उंची ठरवली। असंच थेल्स नंतर पायथागोरस हा थेल्सचाच एक विद्यार्थी यांनी भूमिती या विषयामध्ये प्रचंड असं योगदान केलं आणि आपल्याला आता विकसित भूमिती अभ्यासता येत आहे। आता आपण जर इजिप्तचा विषय जसा आपण बघितला, तसं प्राचीन भारताचा जरी विचार केला तर या प्राचीन भारतामध्ये सुद्धा भूमिती विषयाचं ज्ञान हे सखोल होतं। वैदिक काळामध्ये भारतीय लोक यज्ञकुंड रचत असत आणि ती रचना ही सुद्धा भूमितीय गुणधर्मावर आधारलेली आहे। मग दोरीच्या साहाय्याने मापन कसं करायचं, विविध आकार कसे तयार करायचे याचा उल्लेख शर्मसूत्र या ग्रंथामध्ये आढळतो आणि या पायथागोरस, थेल्स यांच्या नंतर आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य या गणितज्ञांनी या भूमिती विषयामध्ये बहुमोल अशी भर घातली आणि आता गणिताचा एक भाग, एक शाखा म्हणून भूमितीचा विकास झालेला आहे। कालपर्यंत तुम्हाला भूमिती हा विषय नव्हता, तुम्ही गणित विषयामधून भूमिती विषय आपण शिकलेला आहे। पण आता नव्याने शिकत असताना मग पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की भूमितीतील मूलभूत संबोध। आपण इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत, भूमितीतील मूलभूत संबोध। आता बीजगणित शिकत असताना आपल्याला संख्येची व्याख्या करता आली नाही, संख्येची व्याख्या आपण करत सुद्धा नाही। त्याचप्रमाणे भूमितीमध्ये सुद्धा जे मूलभूत संबोध आहेत, बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या सुद्धा मित्रांनो व्याख्या करता येत नाही किंवा व्याख्या केल्या जात नाही आणि म्हणून या तिन्ही गणितांना आपण मूलभूत संबोध असे म्हणतो। आता रेषाची व्याख्या करता येत नाही, पण इयत्ता 8वी मध्ये शिकत असताना अनंत बिंदूंचा संच म्हणजे रेषा असं आपण शिकलेलं आहे। प्रतल सर्व बाजूनी अमर्याद असणार ते प्रतल। मग रेषा आणि प्रतल हे सुद्धा काय आहे,
तर बिंदूचे संच आहे. आता रेषा म्हटलं की आपल्या समोर चुकून सुद्धा असं रचना आकृती येणार नाही. रेषा म्हटलं की सरळ रेषा, रेषा ही नेहमी सरळ असते, त्यामध्ये कुठलाही संदिग्धपणा असता कामा नये. मग ती तिरपी असेल, लंब असेल किंवा आडवी असेल, पण ती रेषा ही सरळ असते. आणि मग बिंदू रेषा प्रथम पाहत असताना आपण पाहणार आहोत बिंदूचे निर्देशक व अंतर. बिंदूचे निर्देशक व अंतर. इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही संख्या रेषा शिकलेल्या आहात. संख्या रेषा आणि तिच्यावर असलेले संख्या चिन्ह याचा आढावा पण आपण घेतलेला आहे. मग आता तुम्हाला समोर दिसते ती एक संख्या रेषा आहे. संख्या रेषेचा आरंभ बिंदू 0 हे सुद्धा आपल्याला माहित आहे. डावीकडे आणि उजवीकडे धन आणि ऋण संख्या असतात हेही आपल्याला माहित आहे. आणि या संख्या रेषेवर मग आता ज्या रेषेवर संख्या चिन्ह असतात तिला आपण संख्या रेषे म्हणतो. आणि या संख्या रेषेवर जे चिन्ह आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळतात बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू ओ, बिंदू डी आणि बिंदू ई. हे जे बिंदू आहेत, डी बिंदू आहे उदाहरणार्थ, आणि त्याच्या संदर्भातला एक अंक आहे. डी च्या संदर्भातला अंक आहे 1, ई च्या संदर्भातला अंक आहे 3, याच्या संदर्भातला अंक आहे -5. आता जो बिंदू संख्या रेषेवरील एखादा अंक दर्शवितो त्याला त्याचा निर्देशक असे म्हणतात. उदाहरणार्थ ई बिंदू आपल्याला 3 अंक दर्शवितो, म्हणून ईचा निर्देशक, ई बिंदूचा निर्देशक किती होईल आता 3. बिंदू आणि त्याचा निर्देशक, एचा निर्देशक, बिंदू एचा निर्देशक, समजते आपल्याला निर्देशक. तसं आता निर्देशक संख्या रेषेवर असणारा बिंदू आणि त्याच्या संदर्भात असलेला त्याने निर्देश केलेली संख्या चिन्ह म्हणजे त्याचा निर्देशक. आणि त्यानंतर आपण पाहत होतो ते अंतर. आता संख्या रेषेकडे जर बघितलं आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की मला बिंदू डी आणि ई मधील अंतर सांगा, इयत्ता 6वीच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही मला अंतर सांगणार, उत्तर सांगणार की सर डी चा अंतर 2 एकक आहे, बिंदू डी आणि बिंदू ई मधील यांचा अंतर 2 एकक आहे. हे आपण सहजपणे मोजून आणि ते केलेलं आहे. त्याचप्रमाणे तर तुम्हाला विचारलं की बिंदू ओ आणि ई मधलं अंतर किती, तर त्याचं उत्तर येणार असेल 3 एकक. आणि मग इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना या 2 बिंदू मधील अंतर म्हणजे डिस्टन्स. आपल्याला आता ही पण सवय लावली पाहिजे की डिस्टन्स डीई बरोबर 2 एकक. पाठी काय दर्शवितो, इंग्रजीमधून डिस्टन्स 2 बिंदूतील अंतर. आता संख्या रेषेच्या सहाय्याने प्रत्यक्ष मोजून तुम्ही हे अंतर काढता, पण संख्या रेषा नसताना 2 बिंदूतील अंतर आपल्याला काढायचं आहे. आणखी एखादं उदाहरण घेता येईल आपल्याला की ए आणि सी मधील अंतर किती आहे. बिंदू ए आणि सी मधील अंतर किती आहे आपण मोजताना 1, 2 आणि 3 डिस्टन्स एसी बरोबर 3 एकक. डिस्टन्स एसी बरोबर 3. पण संख्या रेषे नसताना 2 बिंदूतील अंतर कसं काढायचं हे आता आपल्याला पाहिजे.
तुम्हाला सांगायला मला बरं वाटेल की आता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये 40 गुणांचा आपण पेपर दिला, त्याच्यामध्ये 1 गुणासाठी हा प्रश्न असतो. तसंच याचा 10वी मध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. मग आता संख्या रेषेचा वापर न करता 2 बिंदू मधील अंतर आपल्याला काढायचंय. मग 2 बिंदूतील अंतर काढण्याकरिता काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या योगे तुम्हाला इयत्ता 9वी मधील 1 गुण आणि 10वी मध्ये सुद्धा 40 पैकी 1 गुण होईल. मग आता 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी काय करावं? साधी उदाहरण आहे. 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी एक त्या बिंदूचे निर्देशक लिहावे. त्यांच्यामध्ये कुणाच्या निर्देशकामध्ये त्यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवावा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा आणि आलेलं उत्तर हे त्या 2 बिंदूमधील अंतर असेल. नववी बरोबरच तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. बर, मग आता अजून एक गोष्ट महत्वाची सांगणार आहे की 2 बिंदूमधील ज्यावेळेस अंतर असतं ते नेहमी धन असतं. मग आता याच्याकरता आपण एक उदाहरण घेऊ शकतो की बिंदू डी चा निर्देशक 1 आहे आणि बिंदू ई चा निर्देशक 7 आहे. तर त्या 2 बिंदू मधील अंतर काढा. आपल्याकडे संख्या रेषा नाही. जसं की 7वी 6वीच्या वर्गामध्ये 8वीच्या वर्गामध्ये तुम्ही संख्या रेषेवर मोजून ते काढत होता. मग आता आपल्याला या दिलेल्या पद्धतीप्रमाणे 2 बिंदूतील अंतर काढायचं आहे. मग आता प्रथम काय करावं? तर जे 2 बिंदू आहेत, बिंदू डी आणि बिंदू ई, त्यांचे निर्देशक लिहावे. मग डी चा निर्देशक किती आहे? 1. ईचा निर्देशक किती आहे? 7. त्यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवावा. तुमच्याकडे तुमच्या समोर संख्या आहे 1 आणि 7. मग कोणती संख्या मोठी आहे? 7 ही संख्या मोठी आहे. 7 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. 1 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे. त्यांची ती लहान मोठेपणा ठरवावा. ती
तिसऱ्या स्टेपला काय करायचं होतं, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. 7 वजा 1 बरोबर उत्तर येते 6. आणि हेच आपण कसं लिहिणार आहोत, डिस्टन्स डीई बरोबर 6 एकर. संख्या रेषा नसताना या पद्धतीने आपण 2 बिंदूतील अंतर काढावायचं आहे. सराव संच 1.1 मध्ये तुम्हाला या पद्धतीने अंतर काढावं लागेल. मग आता ऋण संख्यांचं आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो. ऋण संख्यांचं उदाहरण घेऊ शकतो. ऋण संख्यामध्ये सुद्धा मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करताना वजा वजा अधिक होईल गणिताच्या नियमाप्रमाणे. आणि जे अंतर असेल हे नेहमी कसं असतं, धन असतं. ही गोष्ट तुम्हाला इथं नमूद करून द्यावी लागेल की 2 भिन्न बिंदूमधील अंतर ही संख्या नेहमी धन असते. किंवा वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर कोणत्याही 2 बिंदूतील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. कोणत्याही 2 बिंदूतील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. रिकाम्या जागेला पर्यायासाठी इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यानंतर आपण पाहणार आहोत दरम्यानता. मित्रांनो, जसं अंतर काढण्यासाठी 1 गुणांचा प्रश्न येतो तसं दरम्यानता ठरवण्यासाठी सुद्धा इयत्ता 10वी आणि 9वी मध्ये तुम्हाला 1 गुणाचा प्रश्न येत असतो. तुम्हाला यापूर्वी आपण एक रेषीय आणि नैक रेषीय बिंदू शिकलेलो आहोत. 3 किंवा अधिक बिंदू जर एका रेषेत असतील तर त्यांना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. आणि 3 किंवा अधिक बिंदू एका रेषेत नसतात त्यावेळेस ते नैक रेषा असतात. त्यानंतर त्या पूर्वीच तुम्हाला माहितीये की कोणतेही 2 बिंदू हे नेहमी एक रेषेच असतात. कोणतेही 2 बिंदू नेहमी एक रेषेच असतात. मग आता या दरम्यानता पाहत असताना की आपल्याला पाहावं लागेल की उदाहरणार्थ जर बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय आहे, एक रेषीय आहे, तर हे 3 बिंदू आहेत. मग त्यांच्यामध्ये साधारणपणे 3 शक्यता निर्माण होतात. बरोबर, पी क्यू आणि आर हे बिंदू एक रेषीय आहे. तर यांच्यामध्ये 3 शक्यता. इथं काय दिसतंय तुम्हाला की क्यू हा बिंदू पी आणि आर यांच्या दरम्यान आहे. आता दुसरी पण शक्यता आपल्याला पाहते की पी आणि क्यूच्या दरम्यान आर हा बिंदू आहे. तीनही शक्यता आपल्याला गृहीत धरता येईल. तिसरी शक्यता आहे आर आणि क्यूच्या दरम्यान पी बिंदू आहे. दरम्यान आपण शिकत आहोत. आणि याच्यावरती सुद्धा एक प्रश्न असतो की तुम्हाला काही बिंदू दिलेले असतात आणि त्या बिंदू दरम्यान कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. याचा 9वी मध्ये गुण मिळवण्यासाठी फक्त याचा उपयोग होईल. पण व्यवहार ज्ञानामध्ये तुम्हाला दरम्यानतेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. आता
शक्यता आहे, 3 शक्यता आहे. प्रत्येक वेळी ही शक्यता पडताळणं संयुक्तिक वाटत नाही. मग अशा वेळी या भूमितीच्या गुणधर्माचा उपयोग करून 2 बिंदू मधील दरम्यानता ठरवायची आहे. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की एका संख्ये रेषेवर ए, बी आणि सी हे 3 बिंदू आहेत. एका संख्येच्या ए, बी आणि सी हे 3 बिंदू आहेत. ते कसे आहेत तर डिस्टन्स ए बी बरोबर 5 एकक, डिस्टन्स बी सी बरोबर 11 एकक. सहावी 8वीत आपण शिकलेलो आहे की इतर एकक आणि डिस्टन्स ए सी बरोबर 6 एकक. लक्षात घ्या. असं असताना यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे असताना कोणता इतर 2 बिंदूंच्या दरम्यान. आता आकृतीचा उपयोग आपण करणार नाही, पण ठरवताना आता सर्वसाधारणपणे अशी एखाद्या आकृतीवरून आपल्याला ते काढता येईल असं नाही. मग त्यासाठी आपल्याला भूमितीचा उपयोग करायचा आहे. मग आता आपण बघूया, जसं की आपण 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी जसं गणितीय पद्धतीचा उपयोग केला आणि आपण अंतर काढलं, त्याच पद्धतीने आता आपण या ठिकाणी सुद्धा 3 बिंदू आहेत. हे वेगळे बिंदू आहेत. एका संख्या रेषेवर आहे म्हणून ते सरळ आहे. आणि मग त्यामध्ये आता पुन्हा 3 घटक लक्षात घ्यायचे आणि दरम्यानता ठरवून टाकायचे. मित्रांनो, भूमितीच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल नाही मिळेल मला सांगता येणार, पण जसे की आपण आता आणखी अंतर काढताना 4 मुद्द्यांचा विचार केला, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा प्रथम काय करावं तर सर्वात मोठा अंतर निवडावं. मग आता कोणतं आहे मोठं अंतर तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बीसी बरोबर 11 सेंटीमीटर. त्यानंतर उरलेले 2 अंतर यांची बेरीज करावी. पहिलं सांगितलं की सर्वात मोठं अंतर निवडावं, त्यानंतर उरलेल्या 2 अंतरांची बेरीज करावी आणि जर ती त्या मोठ्या अंतराच्या बरोबर आली तर तो संबंधित बिंदू त्या इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असतो. सर्व बरोबर. आता मग पहिल्यांदा काय करावं तर मोठा अंतर निवडावं. उत्तर निवडावं. डिस्टन्स बीसी बरोबर 11 एकक. याला आपण समीकरण 1 म्हणूया. लक्षात घ्या. आता 3 अंतर आहे, एबी किंवा बीए, एसी किंवा सी आणि बीसी किंवा सी. पहिलीतलं बीसी अंतर आपण किती घेतलंय 11. आता उरले 2 अंतर ते कदाचित तुम्ही सहज सांगू शकता. ते अंतर कोणते आहे डिस्टन्स एबी किंवा बीए, डिस्टन्स एबी किंवा बीए आणि डिस्टन्स सीए किंवा एसी. या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. डिस्टन्स एबी प्लस डिस्टन्स एसी. मग आता
बरोबर किती आहे 6 एकर आणि म्हणून बेरीज किती आहे 5 अधिक 6 बरोबर 11. 5 अधिक 6 बरोबर 11. इथे पण आपल्याला किंमत मिळते म्हणून याला आपण म्हणूया समीकरण नंबर 2. लक्षात घ्या पहिल्यांदा आपण निवडलं होतं सर्वात मोठं अंतर आणि आता आपल्याला कळलंय की या दोन अंतरांची बेरीज सुद्धा किती आहे 11 आहे आणि म्हणून आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. अजून गणितीय रूपांतर मांडलं 11 बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11. हे आपण कसं सांगू शकतो आपण हे सांगू शकतो विधान 1 आणि 2 वरून. विधान 1 आणि 2 वरून या पेशीचं अंतर हे इतर दोन अंतरांपेक्षा किंवा इतर दोन अंतरांच्या बरोबरीचं आहे. मग आता सर तुम्ही माझ्याकडे या फळ्याकडे लक्ष द्या BC बरोबर AB प्लस AC हे गणिताचं तर आपल्याला कळलं आणि दुसराही महत्वाचा दुवा आहे याच्यासाठी की A हा बिंदू 2 वेळा आलेला आहे आणि म्हणून A हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. उत्तरात आपल्याला लिहिले बिंदू A हा बिंदू B व C च्या दरम्यान सांगितलेल्या माहितीप्रमाणे जसे की अंतर काढताना सांगितलं की निर्देशक लिहा लहान मोठेपणा ठरवा मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा आलेलं उत्तर हे अंतर असेल त्याचप्रमाणे धर्मांतर ठरवताना पहिल्यांदा गणित व्यवस्थित लिहून घ्या ते वाचा आणि सर्वात मोठं अंतर शोधा ते आपली किंमत असेल समीकरण नंबर 1. त्यानंतर उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करा आणि जर दोन्ही समान असेल तर तो बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असतो. समजले आपल्याला आपण 3 मूलभूत संबोध पाहिले बिंदू रेषा प्रतल त्यानंतर आपण पाहिलं बिंदूचे निर्देशक आणि त्यांच्यावरील अंतर आणि आता आपण बघितलं दरम्यानता. या अभ्यासावर आधारित सराव संच 1.1 याचा 9वी मधील सराव संच 1.1 हा आपल्याला सोडवता येईल आणि तो सोडवाच. काही शंका असेल तर आपण फोनवरती विचारू शकता. धन्यवाद.